सरकारी कामासाठी एखाद्या ऑफिसमध्ये जायचं म्हटलं की आपल्याला त्या ऑफिसच्या पायऱ्या चढूनच दम लागतो. पण विचार करा, आपल्या घरातील वृद्ध किंवा दिव्यांग बांधवांना कसं वाटत असेल, ते कसं काय जमवून घेत असतील बरं. पण आता त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगरमधील सरकारी कार्यालयांमध्ये आता वृद्ध आणि दिव्यांगांचा त्रास थांबणार आहे. औरंगाबाद खंडपीठानं कडक असे निर्देश दिले आहेत की प्रत्येक सरकारी इमारतीमध्ये लिफ्ट, सरकते जिने, रॅम्प आणि व्हीलचेअर या सुविधा असणं अनिवार्य आहे. आणि नुसते आदेशच नाही तर त्यासाठी 3 महिन्यांची डेडलाईन सुद्धा देण्यात आली आहे. म्हणजे येत्या 90 दिवसात कामाचा अहवाल कोर्टाला सादर हा आपल्याला करायचाच आहे. पण समजा जर काही जुन्या इमारतींमध्ये तांत्रिक कारणांमुळे लिफ्ट बसवणं जर शक्य नसेल तर काय बरं. तर कोर्टानं यावरही तोडगा काढलाय. अशा वेळी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं स्वतः तळमजल्यावर येऊन त्या व्यक्तीचं काम पूर्ण करून द्यायचंय. आणि माहिती फलक देखील लावायचे की ज्यावर प्रत्येक ऑफिसच्या दर्शनी भागात तो असेल आणि इथे व्हीलचेअर उपलब्ध आहे असा मोठा बोर्ड लावणं आता बंधनकारक असणार आहे. सध्या तहसील कार्यालय, जिल्हा कोषागार किंवा सामाजिक वनीकरण अशा अनेक ठिकाणी पायऱ्या चढताना उतरताना मोठी कसरत करावी लागते. हायकोर्टाच्या या निर्णयामुळं खऱ्या अर्थानं प्रशासन सर्वसामान्यांच्या दारात येणार आहे. प्रशासनानं उचललेलं हे पाऊल तुम्हाला कसं वाटतंय? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या घरातील वृद्धांना ही आनंदाची बातमी लवकरात लवकर शेअर करा. आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.